म्हणजे ते हे काय थांब 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 एक पदार्थ तरी सांगा. काका नेहमी फसतोस तू. अरे यार ते ऐक ऐक बघ काय आहे तू बरेच पदार्थ चांगले बनवतेस ना म्हणून असं एक पदार्थाचं नाव कसं सांगणार. बरोबर ताई बघितलंस ना हे असं असतं. ठेचा घ्या ठेचा. अरे हो मी काय म्हणतो तेच दे मी इथे पास करतो. हे घ्या. क्या बात आहे कमाल किंवा खरंच मस्त झालं पिठलं. सगळे अंदाज चुकलेत तुझे. म्हणजे जेवण आम्ही बनवलंय आणि तेही शिवाच्या आदेशानुसार. मी फक्त सांगितलं कसं करायचंय. मदत पण खूप केलीस ना. अगं वर बघ पाणी पाणी. हळूहळू वर बघ काय किती वर बघ हळू. वर बघ. अगं वरती बघता बघता पाणी नको. किती तिखट बनवलंय जेवण. तुम्हाला माहितीये ना मला आवडत नाही तिखट. तिखट हे एवढं काय तिखट नसेल ते एवढं काय. कुठे आहे. अरे बघितलं सांगितलं होतं ना मी. आहे थोडं तिखटच आहे. मी म्हंटल होतं ना. पण मी म्हणते आता आपण सगळ्यांनी सवय करून घ्यायला पाहिजे. बरोबर नाही एकदम मस्त आहे. मला तर खूपच आवडतं. हो टेस्ट भारी असेल. हळू जेव. अरे ऐका ना अरे आपण एवढी सगळी तयारी केली कांदाच नाही आणला. मी आणते तू बस तू जेवण बनवलंयस ना मदत केलीस मी कांदा मला करू देत पण भारी झालं. छान झालंय. खूपच मस्त झालं जेवण. हे घ्या. सुरी कशाला आणली. काय शिवा कांदा फोड. अरे आणि थांब मलाही शिकव कसं करायचं ते. बर. हे घे दिव्या. शांत शांत शांत. हे बघ हा गरम पाण्याचा शेक घेतला ना की तुला बरं वाटेल. शांत शांत. खूप दुखतंय रे चंदन. मग हालचाल नको करूस दिव्या. आराम कर ना. चंदन फ्रॅक्चर वगैरे नसेल ना झालं रे. नाही ग वेडा भाई काहीतरीच काय म्हणते. पण तुला जर भीती असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया का. नाही नाही म्हणजे बघते आता शेक घेऊन बरं वाटेल कदाचित. कशाला उगाच पैसे घालवायचे ना डॉक्टरकडे. अगं अजून जास्त त्रास होईल ना राणी. नाही बस सकाळपर्यंत बघूयात ना आपण. बरं वाटेल. मी घेते शेक. बर ठीक आहे ठीक आहे. हे घे हे पकड असं छान. तू घे शेक व्यवस्थित. मी पेन किलर घेऊन येतो. हो पेन किलर. हा छान झोपला गेलं. काहीतरी छान रिलॅक्सिंग म्युझिक लावते. नाही मला काही कळत नाही. थोडं घाबरायला झालं. अरे पण हा कुकर फुटला कसा. बाबा कुकर मध्ये तर काहीच नाहीये. पण कुकर नव्हताच इथे. मी सगळं किचन आवरून आले होते. कीर्ती हे आपल्यावरती येऊ शकतं. वेड्यास का असं काही होणार नाहीये. तो बंद ठेव. तू आपली जेवण सुद्धा झाली होती. कुकर इथे असायचं काही कारणच नाही. उर्मिला तू शेवटचीच निघालीस ना ग. हो पण मी अगं सगळं आवरून आले होते. कुकर नव्हता इथे. मग हे कसं झालं कळायलाच हवं. जाऊ द्या मी ओके. अगं जाऊ द्या काय. जीवावर बेतलं असतं तुझ्या. हो ना तुला काही लागलं नाहीये ना नक्की.
लागलं नाही पण थोडं घाबरायला झालं. अरे आशू घाबरायला होणारच ना तिला. आपण एक काम करूया, तिला हॉलमध्ये घेऊया. तिला तिथे बसवा. सावकाश ये, ये. हळू. किती काही बोलू नकोस, गप्प बस. बघ सगळ्यात शेवटी आपण आलोय, आपल्यावरती संशय येऊ शकतो. वाचली ना पण ती. अरे सगळं दुखते चंदन, तुला काय सांगू. पाय दुखतायत, कंबर दुखते, सगळंच दुखतंय. अगं पण मग डॉक्टर तर बोलले की काही नाही झालंय. मग मी काय खोटं बोलतीये का? मी सांगतेय ना तुला, मला खूप दुखतंय, जीव निघतोय माझा इकडे. बर मला सांग, तू डॉक्टरांना नीट सांगितलं होतं ना की कुठे दुखतंय, काय दुखतंय, सगळं व्यवस्थित सांगितलं होतं ना? कारण डॉक्टर उगाच असं चुकीचं नाही सांगणार ना. असं कसं बोलू शकतोस तू? चुकू शकतात डॉक्टर. मी सांगते ना मला दुखतंय, मला माझं माहिती. आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊयात. दिव्या, माझ्या लक्षातच येत नाहीये तुझं नेमकं चाललंय काय. तू अगोदर बोललीस की डॉक्टरकडे नाही जायचं, मग बोललीस की जायचं. आता तिकडे गेलं तर म्हणतेस तो डॉक्टर चुकीचा आहे, आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. काय चाललंय नेमकं? मला नाही माहिती चंदन, त्यांना काही येत नाही, त्याला मी काय करू? मला दुखतंय, मला एवढंच माहितीये. बर ठीक बघू आपण काही. मी हळू कशाला हालचाल करतेस दिव्या? माहितीये ना उठल्यावर दुखतंय तर. चुकले बाबा. बर ठीक आहे, चल. बरं तू एक काम कर, तू झोप थोडा वेळ, आपण या विषयावर नंतर बोलू.